मुंबई अहमदाबाद महामार्गावर आज नो ट्रॅफिक डे पाहायला मिळालेला आहे। कारण मागील 2-3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या रांगा होत्या, परंतु आज सकाळपासून या महामार्गावर कुठल्याच प्रकारचं ट्रॅफिक नाही। त्यामुळे लोक इझिली मुंबई नाशिकच्या दिशेने प्रवास करू शकतात। कारण महामार्गावर काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे काम जे आहे की 2 तारीखपर्यंत बंद ठेवण्यात आलेलं आहे, कारण सलगच्या सुट्ट्या असल्यामुळे लोक बाहेर पडलेली आहेत। तर दुसरीकडे जे आहे की 20 वॉर्डन म्हणजे 20 खासगी सुरक्षा रक्षक आलेले आहेत। म्हणजे हे खासगी सुरक्षा रक्षक तुम्हाला दिशा दाखवणार की कुठच्या दिशेने जायचं, कारण दिशा दाखवणारे कोणी नसल्यामुळे कुठलाही वाहन चालक आपल्याला मनाला वाटेल तिथे गाडी वळवत होता, त्यामुळे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर होत होतं। तर दुसरीकडे साठीचा तो वसईमध्ये आपण एंट्री करतो त्यावरचा ब्रिज आहे, तो ब्रिज जो आहे ठेकेदाराने पूर्णपणे बंद केला होता, स्वतः कोणालाही न विश्वास। पोलिसांनी आजची त्याची एक लाईन जी आहे ती सुरू, त्यामुळे गाड्या मोठ्या प्रमाणात पास झाल्या। हे ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यासाठी पेल्लार पोलीस असतील आणि ट्रॅफिक पोलीस असेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। कारण मोठ्या प्रमाणावर गेल्या 2 दिवसापासून प्रसार माध्यमांमध्ये याची चर्चा होती की 3-3 तास वाहतुकीमध्ये खोळंबत राहावं लागतंय। अखेर पोलिसांनी कुठेतरी ही युक्ती लढवल्यामुळे आज ट्रॅफिक नाही आहे, परंतु 2 तारखेनंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात होणार आहे आणि वाहन आल्यामुळे तो कुठेतरी ट्रॅफिक तीव्र कमी होणार आहे। 50% ट्रॅफिक कमी 2 तारखेनंतर होईल। त्यामुळे तुम्ही जर 31st काही प्लॅन करत असाल तर तुम्ही बिनधास्त प्लॅन करा। रोड हा खुला असू शकतो, परंतु निघताना कुठे करा आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघा। या संपूर्ण आम्ही आमदार राजेश पाटील यांची चर्चा केली, त्यांनी नेमकी काय बोलले ऐकूयात। नॅशनल हायवे क्रमांक 48 याचं व्हाईट टॉपचं जे काम चालू आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन हे अधिकारी वर्गाने केलेलं नाही नॅशनल हायवे अथॉरिटी आहे त्यांनी केलेलं आणि किंवा ट्रॅफिकवाल्यांनी। त्याच्यामुळे मागच्या 4 दिवसापासून 8 दिवसापासून हे नॅशनल हायवे जो मुंबईला जोडणारा मुख्य रस्ता आहे हा अतिशय ट्रॅफिकचा झाला। एका जागी 4-4, 5-5 तास लागतात पोचायला आणि नागरिकांची प्रचंड गैरसोय व्हायला लागलेली आहे। अनेक ॲम्ब्युलन्स रस्त्यामध्ये अडकलेले आहेत। रुग्ण जे आहे मुंबईला जाण्यासाठी रेफर केले जातात त्यांना एक कुठेतरी अडचण निर्माण झालेली आहे। कामगार वर्ग जो जाणार आहे त्यांना एक प्रवासाची बाधा निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे आणि आता हा 31st सीझन आहे, लोकांचं येणं जाणं वाहतूक खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आज जी ट्रॅफिक होतं याचं कुठेही नियोजन या प्रशासनाने केलेलं नाही असं एकंदरीत हे दिसतंय। आजच मी प्रशासकीय अधिकारी जे नॅशनल हायवेचे आहेत त्यांच्याशी बोललो की ही जी ट्रॅफिक मुंबईला जी आहे ती कुठून तरी डायव्हर्ट केली पाहिजे, जसं मागे मनोरवरनं डायव्हर्ट केली होती त्या पद्धतीने केलं पाहिजे। त्याच पद्धतीने जे ट्रॅफिक इन्चार्ज आहेत चिंचोटी त्यांच्याशी बोललो, त्यांनीसुद्धा डायव्हर्शन जिथे जिथे आहेत जे क्रॉसिंग आहेत आउटसाईडने ज्या गाड्या घुसतात तर त्यांना कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे। हे सगळ्या सूचना केल्यात आणि हे लगेच त्यांनी केलं पाहिजे। हा लोकांना होणारा विकास तर पाहिजेच, पण ते विकासाची आड होणारी ही गैरसोय ही जीवघेणी गैरसोय झालेली आहे। तरी त्याच्यावर ज्या ज्या पद्धतीने चांगली उपाययोजना होईल ती केली पाहिजे।